नमस्कार, मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष। भिवंडी ग्रुप ग्राम पंचायत कोसंबे के सरपंच का चुनाव हुआ, जहां पर कैलाश अनंता भोईर को सर्वसम्मति से बिन विरोध चुना गया। ग्राम पंचायत कोसंबे में महाराष्ट्र का छत्रपति शिवाजी महाराज का पहला मंदिर बन रहा है, जिसकी दिव्य कारीगरी देखने लायक है। तो वहीं पर ग्रुप ग्राम पंचायत कोसंबे हिवाली के संजय भोईर साहब, दिलीप महात्रे साहब, संदीप पवार साहब, पंकज पवार साहब, नितिन घरत साहब उपस्थित रहकर सभी ने नवनिर्वाचित जिजाऊ संस्था के सदस्य कैलाश अनंता भोईर को सरपंच पद के लिए स्वागत सत्कार किया और शुभकामनाएं दिए। तो वहीं पर कई गणमान्यों ने अपने अपने मनोगत भी व्यक्त किए। नमस्कार। आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या दिनांक 15/1/2025 रोजीच्या आदेशान्वये माझी अध्यक्षीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। सदर आदेशानुसार अजेंडा प्रसिद्ध करण्यात आलेला होता। त्या अजेंड्यानुसार आज दिनांक 24/1/2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:11 श्री कैलास अनंता भोईर यांचे नामनिर्देशन पत्र विहित मुदतीत प्राप्त झाले आहे। त्यांनी सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार छाननी करण्यात आली। त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदरचा नामनिर्देशन पत्र हे मी वैध ठरवले। त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त असल्याने मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे येथे श्री कैलास अनंता भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो आणि त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पुढील वर्षात खूप खूप शुभेच्छा। आणि सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिल्यात त्यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व ग्रामस्थ, सर्व पत्रकार बंधू भगिनी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजची विशेष सभा संपली असे मी जाहीर करतो। धन्यवाद। आज आपला मुलगा बाबा सरपंच झालेला आहे। मोठा भाऊ आणि त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचा एक धडाडीचा कार्यकर्ता कैलास अनंत भोईर आज त्याची कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी निवड झाली आहे। त्याबद्दल त्याला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। या पदाच्या माध्यमातून त्याने शासन स्तरावरील राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील विविध योजना या ग्रामपंचायतीमध्ये परिसरामध्ये राबवाव्यात व एक चांगलं काम करून जो आपल्याला मिळालेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायतमधल्या सदस्यांना सोबत घेऊन एक चांगलं काम करावं, एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून कोशिंबे ग्रामपंचायतीचं नाव कसं होईल त्याकरता त्याने प्रयत्न करावेत, एवढ्याच मी त्याला शुभेच्छा देईन। प्रथमतः मी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जे आपले थोर महापुरुष आणि साधू संत आहेत व जे आपले स्वातंत्र्यामध्ये चळवळीतले आपले जे क्रांतिकारक आहेत यांना मी वंदन करतो व आमचे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे आहेत यांना वंदन करतो, कारण ते आमचे प्रेरणास्थान आहेत। व त्याच्यानंतर या माझ्या ग्रामपंचायतमधील जे पण 9चे 9 सदस्य आहेत त्याच्यामध्ये आमचे काही ज्येष्ठ सदस्य आहेत, दिलीप आंधळे आहेत किंवा माजी सरपंच असतील आमच्या शिल्पा पाटील असेल आणि माजी सरपंच अमरजी गोडसे असेल आणि त्याचबरोबर संगीता हजारे असतील, बाकी कोशिंबेतील आमच्या पवारताई आहेत, अजून घरतताई आहेत। या सर्वांचा एक मला पाठबळ आहे, कारण कोशिंबे ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबे हिवाळी आणि मराठीपाडा ही अशी ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्रातील पहिले भव्य असे शिवछत्रपतींचे महाराजांचे मंदिर होते। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आम्ही खरोखर महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी ग्रामपंचायत याच्यापुढे सुद्धा महाराष्ट्रात दाखवून देऊ की ग्रुप ग्रामपंचायत कोशिंबेचा काम कोणत्या प्रकारे चालेल। आणि म्हणजे याचा श्रेय आपण कोणाला देणार? मी खऱ्या अर्थाने बघितलं तर माझे जे इथे वडील आहेत, मोठे आमचे बाबा आहेत गौरव वामन भोईर,
आणि दिलीप म्हात्रे साहेब आहेत की त्यांच्यामुळेच मी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक जिंकून आलेलो होतो. कारण ते नसते तर आज मी या पदावर बसलो नसतो. आणि बाकी म्हणजे जी आमची जिजाऊ संघटना आहेत आणि आज जो सरपंच बसलो याचं श्रेय पूर्णतः मी आमचे दिलीप अंधरे असतील, संगीता हजारे असतील, शिल्पा वहिनी असतील आणि निधी गरज असतील, सानिका पवार असतील, या सर्व आणि आमचे उपसरपंच ग्रामपंचायतचे बालचंद्र जाधव, अमर गोडसे असतील, यांना मी देतो. आपके ग्राम पंचायत में क्या समस्या है जिसे आप करना चाहेंगे? मराठी बोला. आमच्या ग्रामपंचायतमध्ये बघितलं तर आता अनेक म्हणजे अमर गोडसे हे ठेकेदार असल्यामुळे माजी सरपंच ते होते आणि माजी सरपंच शिल्पा पाटील असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये कामंही झालेली आहेत. परंतु ज्या समस्या आता नवीन येणाऱ्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार. आपला पहिला पाऊल कुठला असणार आहे आणि ग्रामपंचायत कमिटी सर्व मिळून आपण कशाप्रकारे काम करणार आहे गावाच्या विकासाबाबत? माझं पहिलं पाऊल म्हणजे मुख्यत्वे आम्ही आता जी आपली ग्रामसभा असते ते आम्ही ग्रामसभा लावणार आहे आणि ग्रामसभेमध्ये जे जे विषय लोकांचे येतील ते मी त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार. आभार व्यक्त करा सर्वांचे. आज माझे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत हिवाली कोशिंबी आणि मराठेवाडीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडणूक झाली. यासाठी ज्यांनी मला सहकार्य केलं आणि एक मोठं मन ठेवून कोणी विरोधक तर आमच्या ग्रामपंचायतीत कोणीच नाही. आम्ही सगळे भाऊ आणि ताई आहोत किंवा माझे वरिष्ठ दादा असतील किंवा आई असतील, तर कोणी फॉर्म न भरता त्यांनी एक माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध सरपंच म्हणून त्यांनी संधी दिली. यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतचे जे सदस्य त्यांचे आभार व्यक्त करतो. श्री कैलास अनंत भोईरे बहुमताने निवडून आले त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचे खूप खूप आभार. बिनविरोध आहे ना? बिनविरोध निवडून आलेले आहे. ठीक आहे. आणि त्यांनी सगळ्यांना घेऊन पुढची वाटचाल करावी हेच मला वाटते. थँक्यू. अरे अंकल ऐसा मत करो. शादी में अंकल बोल रहे हैं. नाही एक असता तरी बरं झालं असतं. प्रथम मी या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच संजय भुईर आणि शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामीण आज येथे कैलास भुईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. या पाठीमागे ह्या सर्व सदस्य आणि या असणाऱ्या मित्रपरिवार आणि सदस्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे. गेली 5 वर्ष या ग्रुप ग्रामपंचायतचा जो कारभार चालू आहे याच्या अगोदर आपल्या धनश्री मॅडम होत्या, त्याच्यानंतर अमर गोडसे यांनी सरपंचपदी भार सांभाळलेला आहे आणि आत्ता नवनिर्वाचित सरपंच कैलास भुईर याची या पदावर नियुक्ती होत आहे. या पाठीमागे या सर्वांचं या ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि मी तर म्हणेल का एवढं धडाडीचं नेतृत्व, धडाडीचं कार्यकर्ते आणि धडाडीची हे जनसमुदाय, गावाचा विकास, ग्रामपंचायतचा विकास आणि ह्या मूलतत्वावर समाज सेवा ही या माध्यमातून होत आहे. आणि हो गया.